नमस्कार मित्रांनो. तर आज आमच्या फॅमिलीनं प्लॅन केला की आपण सर्वांनी तुळजापूर, पंढरपूर, गाणगापूर वगैरेला दर्शनासाठी जायचं. तर मग काय, या ठिकाणी आम्ही गाडीमध्ये सर्व फॅमिली निघालो. आता सर्वात पहिल्यांदा जे आम्ही आलो ते देवस्थान होतं महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, म्हणजेच तुळजापूर येथे आम्ही आलो. तर या दिवशी या ठिकाणी गावाची यात्रा होती आणि बघू शकता आम्ही मंदिराच्या दिशेने चाललो आहे. आणि ही यात्रा गावाची असल्यामुळे या ठिकाणी गावातील सर्वस्त महिला वर्ग, पुरुष वर्ग हे या ठिकाणी देवीची मिरवणूक वगैरे काढत आहेत. आणि खूप छान देखावा होता त्या ठिकाणी. हत्ती होता, हत्तीवर देवी पण बसलेली होती, DJ वगैरे लावलेली होती मोठमोठ्या आवाजामध्ये. आणि ही जी मिरवणूक होती, हा जो देखावा हे घेऊन ते मंदिराच्या दिशेने चाललेले होते. आणि बघा या ठिकाणी या दोन महिला छानपैकी यांच्या अंगामध्ये आलेलं होतं आणि त्या फुगडी वगैरे खेळत होत्या. तर याच रस्त्याने आम्ही जे आहे मंदिराच्या दिशेने प्रस्थान केलं. गाडी लावल्यापासून मंदिर जे होतं जवळपास 500 मीटर अंतरावरती होतं आणि आम्ही त्या ठिकाणी मंदिराच्या जवळपास आलो. आता हे साईडला तुम्ही दुकानं वगैरे बघू शकता. असे दुकानं वगैरे लागले म्हणजे आपण मंदिराच्या जवळ आलो असं समजून जायचं. तर या ठिकाणी आम्ही आलो. आता बघू शकता आपल्याला मंदिराच्या बाहेरची जी सर्वात मोठी वेस आहे, जी शहाजी राजेंनी तयार केलेली आहे, तर ती वेस आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. तर येथे आम्ही आलो आणि आता आम्हाला आमचे चप्पल्स वगैरे साईडला काढून आतमध्ये जायचं होतं. तर बाहेरच चप्पलचं फ्रीमध्ये स्टँड होतं, त्या ठिकाणी आम्ही चप्पल काढल्या आणि आता आतमध्ये जाण्यासाठी आम्ही निघालो. तर या वेशीतून आम्ही आता मंदिराच्या दिशेने प्रस्थान करायला सुरुवात केली. गर्दी पण भरपूर प्रमाणामध्ये होती मंदिरामध्ये आणि आम्ही आता जातोय सर्व आतमध्ये. येथे बघू शकता जी गावची यात्रा होती, तर बऱ्याचशा महिला त्या ठिकाणी आलेल्या होत्या आणि त्या ठिकाणी गर्दी पण होती भरपूर प्रमाणामध्ये. आम्ही मंदिरामध्ये आला, आपण बघू शकता मंदिर किती सुंदर आहे. अतिशय प्राचीन काळातील हे दगडी बांधकामात आई तुळजाभवानी मातेचं मंदिर आहे. तर खरं तर दर्शनासाठी फार मोठी लाईन होती. हे आतमध्ये गेल्यानंतर आम्हाला समजलं दर्शन रांगेकडे जाण्याचा मार्ग त्या ठिकाणी लिहिलेला होता. आणि मग आम्ही ठरवलं की आपल्याला आता दर्शन घ्यायचं आणि त्यासाठी बारीमध्ये लागायचं होतं. तर हे या ठिकाणी असे फ्लोअर्स आहेत आणि त्या ठिकाणी हे जे बॅरिगेड बनवलेले आहे, तर यामधून आपल्याला चालत जे आहे आईच्या दर्शनासाठी जायचं असतं. पहिल्या फ्लोअरला एवढी गर्दी नव्हती, पण जसं आम्ही पुढच्या वरच्या फ्लोअरला आलो खूप जास्त प्रमाणामध्ये गर्दी होती. हे बघू शकता आपण लाईन्स वगैरे. आम्ही दर्शन वगैरे त्या ठिकाणी भरपूर वेट केल्यानंतर आमचं त्या ठिकाणी झालं नाही, कारण वेळ कमी होता आणि गर्दी खूप होती. मग आम्ही बाहेर आलो आणि बाहेर आल्यानंतर ही बघू शकता या ठिकाणी यात्रा आहे, वेगवेगळे दुकानं आहेत या ठिकाणी. सर्व पेढे, प्रसाद, कुंकू, हळद जे काही तुम्हाला लागतं तर त्या ठिकाणी मिळून जातं तुम्हाला. हे मुरमुरेचा जो प्रसाद पुडा आहे हा मला वाटतं 10 रुपयांना काहीतरी त्या ठिकाणी होता. या ठिकाणी असं वाईट याचं वाटतं म्हणजे की मंदिराच्या त्या ठिकाणी जे मागणारे जे लोक असतात तर त्यांच्याकडे बघून मला फार असं वाईट वाटतं. बिचाऱ्या अतिशय वृद्ध झालेल्या म्हाताऱ्या महिला त्या ठिकाणी असतात आणि लिटरली त्यांची कंडिशन नसते आणि दिवसभर लोक जातात येतात, तर त्यांना लाथाळतात. पण आता आपण काही करू शकत नाही या ठिकाणी, बरोबर की नाही. पण माझं मन असे दृश्य बघून हेलावून जातं. तर बघा ही यात्रा सर्व या ठिकाणी आहे. तर ही यात्रा थोडी एक्सप्लोअर करून आम्ही जे आहे बाहेर निघालो आणि मग या ठिकाणी आम्ही टिफिन आणलेले होते. छानपैकी एका ठिकाणी मोकळी जागा बघून जेवणाचा प्लॅन वगैरे केला. सर्व फॅमिली आम्ही बघा मस्त मोकळ्या जागेत पत्रावळ्या टाकून घरून आणलेला जे आहे भाजी पोळी सर्व याचा आस्वाद घेऊन आम्ही पुढच्या लोकेशनच्या दिशेने रवाना झालो. धन्यवाद.